खबर आणि लॉंग ऑफ मध्ये सीमारेषा पार. बैडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल सीमारेषा ओलांडतोय. चौकार. देखील आणि सध्या गणेश तयार. फुल टॉस. हा पॉम फुल. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिथे रनमेल 1. या सिंगलच्या मदतीने ओव्हरची होईल समाप्ती. अंपायर सिग्नल. पहिलं षटक इथे संपले. धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धावा. चला स्पीडअप करा. यानंतर अजून एक मॅच. एकाच एंडने 4 षटकं टाकायचे हे लक्षात घ्या. चला स्पीडअप करा. बॅड लाईटची कोणती सबब नकोय. बरोबर 6 वाजलेत. आपल्याला 6:30 पर्यंत सामने पूर्ण करायचेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 11. पहिलं षटक संपले. गोलंदाजी मार्कवर आता साहिल, टीमचा आयकॉन. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये गोलंदाजाच्या भूमिकेत क्षेत्ररक्षण बदलत असताना लेफ्ट हँडर बॅटरसाठी आता क्षेत्ररक्षण सजावलं जातंय. सेट केलं जातंय. अंपायर सिग्नल येईल पुन्हा एकदा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. 11 धावा. स्कोर कार्डवर एक मोठी लढत. बेस्ट वर्सेस बेस्ट प्री क्वार्टर. आज दुसऱ्या दिवसातून कोणता संघ सेमीफायनलसाठी पात्र होईल. पहिल्या दिवसातून टीम इरळीने सेमीफायनलचं तिकीट निश्चित केलंय. आज दुसऱ्या दिवसातून कोणता संघ बाजी मारणार. उद्या असेल सिटी हाफ. ऑल इंडिया टेनिस क्रिकेट मधले तारे सितारे उद्या खेळताना पाहायला मिळतील. अलोट गर्दी. गोलंदाज तयार. साहिल मोबिन. लेफ्ट हँडर सीमर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला बीट केलं. तो बॉल लॉंग ऑफ मध्ये जाईल. तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल. सेकंड टीमला बॉल थ्रो केलाय. सिंगल इथे प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 12. माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून विश्वजित साहेब चषक 2024 या स्पर्धेचे निर्माते जनक उदयभैया शिंदे मित्र परिवार विश्वजित युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही दर्जेदार आणि नेटके आयोजन असणारी स्पर्धा बहुचर्चित राहिली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. कारण हे संपूर्ण आयोजन अतिशय उत्तम दर्जाचं आणि तेवढंच चांगलं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in कडून यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. ड्राईव्ह केलाय. बॅकफुटला जात असताना मिड ऑन मधून बॉल लॉंग ऑन मध्ये पोहोचला. फेकी थोडीशी खराब. एक धाव ते प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकिंग एंडला महादेव देवोंके देव हा खेळाडू देखील भरपूर इम्प्रेस केलाय. प्रभावित केलंय. साहिलच्या विरोधात तयार. लेफ्ट हँडरच्या विरोधात लेफ्ट हँडर. खोलवर टप्प्याचा चेंडू. बॉलची लेन जर आपण पाहिली फुल लेन डिलिव्हरी. बॅटची कडा घेतली. त्यानंतर पहा शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे सिंगल प्राप्त होईल महादेवसाठी. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 14 विदाऊट लॉस. एकही गडी आतापर्यंत गमावला नाहीये. दुसरं षटक या डावातलं. पहिलं षटक गणेश. दुसऱ्या षटकात टीमचा आयकॉन. आयकॉन वर्सेस आयकॉन. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल अजय जो टीमचा आयकॉन आहे. आणि हे बॅटल इथे रंगेल. क्षेत्ररक्षणात बदल. आता स्वीपर कव्हरमधून खेळाडू थोडासा बाहेर ठेवलाय. शॉर्ट कव्हरमध्ये खेळाडू तैनात. स्वीपर कव्हरला डीपमध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. अजय तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु इथे लाईन चांगली. परफेक्ट यॉर्कर पेश केलाय. कोणताही संपर्क नाहीये. 2002च्या नेट वेस्ट सिरीजमध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी पहिल्यांदा इंग्लंडच्या विरोधात हेलिकॉप्टरचा नजराणा पेश केला होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने हेलिकॉप्टर सर्वाधिक उंचीवर नेला. संतोष लाल या त्याच्या मित्राने त्याला हेलिकॉप्टरचे धडे दिले होते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. हो ही ते बीट केलंय. चांगली लाईन. संतोष लाल हा महेंद्रसिंग धोनीचा जवळचा मित्र. त्या खेळाडूने हेलिकॉप्टरचे धडे दिले होते महेंद्रसिंग धोनीला. परंतु त्यानंतर एका आजाराने ग्रस्त असलेला संतोष लाल त्यानंतर निघून गेला आणि भरपूर रडला होता महेंद्रसिंग धोनी ज्यावेळी त्याने आपला मित्र गमावला. इथे चांगले चेंडू. लो फुलटॉस कव्हर्सला दिशा दिली. शॉर्ट कव्हरमध्ये थोडंसं फंबल. क्षेत्ररक्षकाने थोडीशी गंमत केली परंतु त्याची किंमत मोजावी लागते. 2 धावा इथे प्राप्त होतील. या मॅचमध्ये एक धाव सोन्यापेक्षा महाग असेल. 4 षटकांची लढत. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल. टीमची धावसंख्या सध्या स्कोर बोर्डवर 16 धावा बिनबाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. करंट रन रेट
8 रन्स पर ओव्हर, येणारी 12 चेंडू शिल्लक. चला स्पीड अप करा. तर हेलिकॉप्टरची आपण चर्चा केली. महेंद्रसिंग धोनीने खूप चांगला हेलिकॉप्टर खेळला आणि त्यानंतर भरपूर चर्चेत राहिला हेलिकॉप्टर. टेनिस क्रिकेट विश्वात आपण नेहमीच पाहिले. मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर ओंकार देवीदास देसाई सातत्याने चांगले हेलिकॉप्टर खेळतो. अलीकडे आपण श्रेयस कदमला पाहिले. कुर्डुवाडीचा डॉन, टेनिस क्रिकेट विश्वाचा ब्रँड अँबॅसिडर कृष्ण लक्ष्मण सातपुते देखील सातत्याने हेलिकॉप्टर खेळताना पाहायला मिळतो. थोडं स्पीडअप करा. यानंतर अजून एक मॅच आणि आज अनेक यंगस्टर हेलिकॉप्टर खेळत असतात. या खेळामध्ये हेलिकॉप्टरच्या फटक्याला सर्वाधिक पसंती देखील आपण पाहिली. गोलंदाज तयार. तिसरं षटक. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 16. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँडमध्ये मिड ऑनला बॉल पडलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक महादेवने दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, पण तो स्ट्रायकिंग एंडवर भरून अजयने स्पष्ट नकार. एकच धाव मिळते. धावसंख्या 17. ओव्हर नंबर 3. तिसरं षटक. रोहित सध्या गोलंदाजी मागवर पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकाच्या दरम्यान. यानंतर आणखीन एक मॅच. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आणि इथे झेल सोडलाय. लॉलीपॉप कॅच छोड दिया. लॉंग ऑन मध्ये खेळाडू अंदाज चुकला आणि बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. रन मिळतील 4. लॉंग ऑन मध्ये एक सोपा झेल. अगदी पुढ्यात बॉल आणि त्यानंतर हा झेल सोडला. एक सोपा कॅच. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली. टीमची टोटल तुम्ही स्कोर कार्डवर पाहू शकाल. 21 धावा. रोहित पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग इनला अजय. यावेळी देखील ऑन साइडला. हा बॉल देखील वन बाउन्स. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली फलंदाजी. आयकॉनने आता गेअर शिफ्ट केलाय. याआधी ज्या पद्धतीने फलंदाजी आपण पाहिली, आता त्याने गेअर शिफ्ट केलाय आणि ज्या पद्धतीने आता फटकेबाजी बॅक टू बॅक 2 चौकार त्याने वसूल केली. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 25-25. एकही गडी गमावला नाहीये. पहा गणेशच्या चेहऱ्यावर गणेशचे हावभाव सर्व काही सांगून जात आहेत, कारण 4 षटकांची लढत आहे. हा सामना खूप महत्त्वाचा आहे. इथे जिंकला तर पुढच्या फेरीत, पराभवाचा सामना करावा लागला तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. एक उत्तम दर्जाची अग्रमानांकित स्पर्धा. पुन्हा एकदा चांगला फटका. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड. लगातारचा तिसरा चौकार. अजयच्या बॅट मधून ब्लास्ट. चौकार चौकार आणि चौकार. व्हॉट अ शॉट. फुटवर्कचा चांगला वापर केला. डान्सिंग डाऊन द विकेटने पुढे गेला आणि सरळ बॅटने पाठवलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. रोहितच्या विरोधात धमाका. हाफ ट्रॅकर बॉल. ऑन साइडला बॉल हवेत. यावेळी संधी आणि गणेश सोडणार नाही झेल. फलंदाज बाद होईल. इथे सेलिब्रेशन केलं जात नाही. गणेशने झेल घेतला. बॉल लगेचच पाठवलाय, कारण त्याला माहिती आहे धाबा इथे खर्च केले आहेत. परंतु या खेळाडूची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. चांगला खेळलाय. लगातारचे 3 चौकार ठोकलेत. धावसंख्या स्कोर कार्डवर टीमची टोटल 29. एक गडी बाद. चला स्पीडअप करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अनिल लेफ्ट हँड बॅटर. त्याच्यासमोर असे रोहित. हे षटक थोडंसं महागडं. स्क्वेअर लेगचा खेळाडू थोडासा बाहेर ठेवलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये रोहित तयार. एक चांगली लाईनचा चेंडू बॅकफुटला जात असताना ड्राईव्ह केलाय. सरळ बॅटने बॉलर बॅक ड्राईव्हने बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. साहिल मो हॉटेल रानमाळ्याच्या बेटासाठी नसते कोणता वार. बघत बघत मारलाय वाघानं झंझणीत चौकार. विश्वजित चषक 2024. आयोजक उदय भैया शिंदे मित्र परिवार. येस थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल.
33 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे. चौथा आणि पहिल्या डावातील अंतिम षटकाची जबाबदारी. हे 6 चेंडू या मॅचचं भवितव्य ठरवू शकतात, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्यात रोहितने. इथे जेवढ्या धावा रोखल्या जातील तेवढा प्रयत्न गरजेचा असेल आणि त्यामुळे हे षटक महत्त्वाचं आहे या सामन्यासाठी. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज अमोल. अनमोल कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँड बॅटर. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय लॉंग लेगच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पार. चांगला फटका. 1 बाउन्स. आदित्य साईल स्टील टिंबर चौकार. रन मिळतील 4. हॉटेल रानमाळ्याच्या बेटासाठी नसते कोणता वार. बघत बघत मारलाय वाघानं झणझणीत चौकार. विश्वजित चषक 2024. आयोजक उदय येस, थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर स्वागत केलंय गोलंदाजाचं स्वागत. आज चौकार. चला स्पीड अप करा. बॅड लाईटची सबब नकोय. अमोलच्या पहिल्या बॉलवर चौकार. चौकारांचा धडाका कायम लावलाय. याआधी आपण पाहिले अजयने 3 चौकार इन रो. कन्झिक्युटिव्ह चौकारांची हॅट्रिक. आणि आता अमोल पुन्हा एकदा तयार. यावी खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे लाईन चांगली आहे. थोडासा बाहेर ठेवला. शरीरापासून दूर कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाहीये. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाहीये. बॉल चालले डॉट बॉल. यावी लो फुल टॉस. मिडॉनला खेळाडू नाहीये. लॉंग ऑफचा खेळाडू बॉल मागे धावेल तोपर्यंत रन मिळतील 2. क्षेत्ररक्षण जमेची बाब राहिली. धावसंख्या स्कोर कार्डवर 39 धावा. चौथा आणि अंतिम षटक. या डावातलं आजच्या दिवसातील 8वा सामना. कोणता संघ क्वार्टर फायनलसाठी त्रिमूर्ती करोलीच्या विरोधात खेळेल यासाठी ही लढत. गोलंदाज अमोल तयार. ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा फुल टॉस. हा पंप फुल केलाय. चाललाय बॉल काऊ कॉर्नर रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक महाकाली मोबाईल शॉपीच्या अगदी समोर. त्या बॅनरच्या समोर बॉल थांबवला. चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षक डीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा ते पूर्ण केल्या. दुहेरी धावेने धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 41-41. लॉस ऑफ 1 विकेट. अजयने चांगली फलंदाजी केली. महादेव सध्या चांगली फलंदाजी करतो. आता स्ट्रायकिंग एंडला अनिल. त्याच्या बॅटमधून 1 चौकार आपण पाहिला. स्ट्रायकिंग एंडला महादेव पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल. बिमर पेश केलाय. अंतर गाठलंय बॉल आणि बॉल चाललाय डीप मिड विकेट. हॉटेल काकून षटकार. अंपायर सिग्नल नो बॉल. भावानं थेट आणलाय ढगामधून षटकार. विश्वजित चषक 2. येस, थँक्यू डीजे. बिमर इथे पेश केला. अंपायर सिग्नल नो बॉल. फ्री हिट. इथे देखील संधी. महादेव पुन्हा एकदा तयार. अमोल फ्री हिटचा बॉल. चांगली लाईन. इथे लेग कटरचा वापर. पुढ्यातून बॉल थोडासा बाहेर काढलाय. पुढ्यात टप्पा ठेवला फलंदाजाच्या. तिथून बाहेर निघणारा बॉल यष्टीरक्षकाने लगेच कलेक्ट केलाय. इथे चांगलं कमबॅक. धावसंख्या 48. 1 गडी बाद. पहिल्या डावाचा खेळ. इथे भरपूर बाहेर टाकले. अंपायर सिग्नल नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर बॉल. दबाव दबाव आणि दबाव. पुन्हा एकदा फ्री हिट. ही देखील संधी. आता काय घडेल. मागच्या फ्री हिटच्या बॉलवर चांगली लाईन होती अमोलकडून. आता या फ्री हिटच्या बॉलवर एक मोठा फटका आला तर आणखीन चांगली धावसंख्या उभारली जाईल. महादेव तयार. लेफ्ट हँडर बॅटर. स्ट्रायकिंग एंडला पहा दबाव. अमोलवर देखील एक अनुभवी खेळाडू. बेस्ट वर्सेस बेस्टची मॅच. पुन्हा एकदा तयार. आरामडी विकेटने शेवटचा चेंडू लॉफ्ट केलाय. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड. चांगलं टायमिंग. आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी षटकार. रन मिळतील 6. वॉड शॉट. इनिंग फिनिश केली आहे महादेव. देवोंके देव. आणि महादेवच्या स्लॉट मधला बॉल फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. पंचावन्न धावा स्कोर कार्डवर. 1 गडी बाद. 56 धावांचं लक्ष 24 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी.
24 चेंडू आणि 56 धावा बनवल्या जातील का? चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका, लगेचच मैदानाचा ताबा घ्या. पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी महादेवने शेवटपर्यंत नॉट आउट राहत असताना अक्षरशः आपल्या टीमला एक चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर अजयने देखील चांगली फलंदाजी केली. अनिल याने मात्र एक चांगली साथ दिली. 24 बॉलमध्ये रन बनवायचे 56. प्री क्वार्टरचा सामना त्रिमूर्ती करोलीच्या विरोधात कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये खेळेल यासाठी ही लढत आपण पाहतोय. 55 धावा झाले, 56 धावांचं लक्ष. तर दोन्ही सलामीवर मैदानाच्या दिशेने फलंदाज साहिल मोमीन, टीमचा आयकॉन. त्याच्या बरोबरने दुसरा फलंदाज साहिल आणि रोहित. ही सलामीवीरांची जोडी दुसऱ्या डावाला सुरुवात करील. 24 बॉलमध्ये रन बनवायचे या मॅचला जिंकण्यासाठी. 56 धावांची गरज ऑफिशियल आमची सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय, फिल्डिंगची सजावट. पहिलं षटक मेंडेटरी पॉवर प्लेचा असेल. 4 षटकांची लढत, दुसऱ्या डावाचा खेळ. 56 धावांचं लक्ष. ऑल सेट अंपायर सिग्नल, लेट्स प्ले. मॅचला होईल सुरुवात. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होत असताना गोलंदाज तयार. महादेव लेफ्ट हँडर सीमर. हायवे एंडकडून पहिला चेंडू लेफ्ट मोर दी विकेटने, लेफ्ट मारामडी विकेटने हा बॉल टाकलाय. पहिला बॉल मिड ऑफला दिशा दिली आहे. तिथे क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये खेळाडू. पहिला बॉल डॉट बॉल. 56 धावांचं विशाल लक्ष पूर्ण करायचं या मॅचला जिंकण्यासाठी टीमला. आणि पहिला बॉल आला इथे डॉट. ऑन साईडला उडवलाय बॉल. लॉंग लेगच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. चांगला फटका, मिळेल षटकार. पहिल्या बॉलवर बीट जरा रोहित आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर ताकद दाखवली. षटकार इथे ठोकलाय महादेवच्या विरोधात. यावेळी देखील लॉफ्ट केलाय, फक्त बॉल हलेल. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडकडीत कडक चौकार. रन मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 10. 56 धावांचं टार्गेट. स्पीडअप करा. गोलंदाज महादेव. महादेवच्या विरोधात हल्ला चढवलाय. यावेळी सरळ खेळाय. क्षेत्ररक्षक येतो निघते. चांगला झेल. वॉट कॅच. हो इथे विकेट. हिट. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फटका तिथे फसला आणि एक चांगला झेल. मिड ऑफचा खेळाडू तिथे दाखल झाला. एक चांगला झेल टिपत असताना फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. टीमची टोटल स्कोर कार्डवर धावसंख्या स्कोर कार्डवर 10. 56 धावांचं लक्ष. महादेव पुन्हा एकदा तयार. यावेळी ऑन साईडला उडवलाय बॉल. चांगलं टायमिंग. आदित्य साहिल स्टील टिंबरच्या दिशेने हा ठोकलाय षटकार. शेर की झलक सबसे अलग. वॉड शॉट. पहिला बॉल खेळत असताना स्लॉट मधला बॉल अगदी तुटून पडला. ओव्हर पिच होता, त्याच्यावर हल्ला चढवलाय आणि हा षटकार इथे ठोकलाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर
धावसंख्या 16. इथून पुढे 40 धावांची गरज. कहाणी में ट्विस्ट. धावा बनतायत. आक्रमक पवित्रा. महादेव तयार. हा बॉल देखील ऑन साइडला उडवलाय. भरपूर एलिव्हेशन. टायमिंग जुळतंय का? तर इथे टायमिंग जुळत नाही आणि ते चांगला झेल डीप विकेटला. फलंदाजाचा संपेल खेळ. दुसरा धक्का बसतोय टीमला. धावसंख्या 16. 2 गडी बाद. पहिल्या बॉलवर अक्षरशः तुडून पडला. ओव्हरपिच बॉल. डोळे थोडेसे विस्फारले आणि त्यानंतर अक्षरशः तुटून पडत असताना मोठा फटका. बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला बॉल. षटकार आणि त्यानंतर एक मोठी विकेट मिळते महादेवला. पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपला. धावसंख्या स्कोर कार्डवर 16. 18 बॉलमध्ये रन बनवायचे असतील या मॅचला जिंकण्यासाठी. इथून पुढे 40. तर ओव्हर नंबर 2 साठी नितीन अमोल येतोय. नवीन फलंदाज. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. स्ट्रायकिंग एंडला आयकॉन साईन मोमीन. ओव्हर दी विकेटने हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळलाय. अलॉंग दी कार्पेट. डीप मिड विकेटमध्ये बॉल जाईल तिथे क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग. थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा प्राप्त होतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. विकेटच्या दरम्यान चांगली धाव आणि धाव घेत असताना 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या टीमची टोटल स्कोर कार्डवर धावा झाल्यात आतापर्यंत 18. गोलंदाज तयार. यावेळी स्विच साठी प्रयत्न. चांगली लाईन. फलंदाजाला फॉलो केलं. लाईट बंद करा. साहिल मोमीनच्या विरोधात चांगली रणनीती आणि अगदी एक चांगली रणनीती बनवत असताना प्लॅन केलाय आणि तशीच गोलंदाजी करत असताना गोलंदाज नितीन. यावेळी फटका चांगला आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटलाय आणि त्यानंतर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. परंतु पहा भरपूर फंबल. खराब क्षेत्ररक्षण. तब्बल 3 धावा इथे धावून पूर्ण केल्यात. या 3 धावांनी धाव फलकावर धावा. धावसंख्या तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. थांबा. तिसऱ्या पंचांनी ते चेक केलंय. हा बॉल बाउंड्री लाईनला लागलाय त्यामुळे हा चौकार आहे. पाय टच झालाय. क्षेत्ररक्षकाचा पाय इथे टच झालाय. तिसऱ्या पंचांनी इथे संपूर्ण चेक केलेला आहे आणि तिसऱ्या पंचांनी आता निर्णय दिला. हा चौकार. चला स्पीड अप करा. कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे हे चित्र दिसतंय. तुमच्या खेळाडूचा पाय बाउंड्री रोपला लागलेला आहे बॉल अडवत असताना आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांनी हा निर्णय दिलाय. चौकार. तुमचा 12th मॅन इथे आहे. त्यांना देखील आम्ही दाखवलेला आहे. आणि तुमच्या 12th मॅनने देखील पाहिलेलं आहे त्यामुळे हा चौकार. इथे बॉलला स्लाइस केलंय. थर्ड मॅन मध्ये बॉल चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. चांगली फिल्डिंग. फेकी केली जाईल. थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा साहिल मोमीनच्या खात्यात. 2 धावांनी धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 24 धावा. 56 धावांचं लक्ष. 14 बॉलमध्ये 32. मॅच ऑन. स्पीड अप करा. बॅड लाईटची सबब नकोय. थोडंसं खिलाडू वृत्तीने समोरच्या संघाला सहकार्य करा. एक मोठी लढत. प्री क्वार्टरचा हा सामना. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा तयार. ओव्हर दी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू. इथे शैलीदार फटका खेळायचा होता परंतु पहा बीट केलंय. चांगली लाईन. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स. उसळी घेणारा चेंडू सरळ बीट करून विकेट किपरच्या हातात चाललाय. हा बॉल असेल इथे डॉट बॉल. हा बॉल आहे ती डॉट बॉल.
या डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही धावा पाहू शकाल 24. 56 धावांचं लक्ष. दुसरं षटक नितीन, चांगली गोलंदाजी. आता रिक्वायर्ड रन रेट देखील पुढे चाललाय. जिंकण्यासाठी धावांची गरज. अजूनही 32. हलक्यातने स्टिअर केलाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. एकदा इथे मिळेल सिंगलच्या मदतीने. ओव्हरची समाप्ती. 12 बॉलमध्ये रन बनवायचे 31. मॅच ऑन, गेम ऑन, टीव्ही ऑन ठेवा. MCM केबल नेटवर्क आणि टेनिस क्रिकेट .in या 2 वाहिन्यांद्वारे घर बसल्या देखील तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट. धावसंख्या स्कोर कार्डवर 25. 25. आता 12 बॉलमध्ये रन बनवायचे असतील. 12 बॉलमध्ये 31. तर ओव्हर नंबर 3 अजय. पहिल्या इनिंगमध्ये चांगला फलंदाजीचा दणका दाखवलाय. चांगला चेंडू लेन बॉल होता. बॉटमॅनच्या साईडने ऑन साईडला ढकललाय. मिड ऑनला खेळाडू नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक धावत येईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. अंपायर सिग्नल नॉट आउट. जीवाची बाजी लावली. भाग मिल्का भाग. प्रत्येक धाव सोन्यापेक्षा महाग आणि उत्तम दर्जाचं क्रीडांगण. तेवढीच मोठी स्पर्धा. विश्वजित साहेब चषक 2024 आज दुसरा दिवस. उद्या असेल सिटी हाफ. आयकॉन वर्सेस आयकॉन. इथे वाईट बॉलचा सिग्नल. लाईन इथे थोडीशी मिस केली आहे अजितने. आउटसाईड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला साहिल मोमीन. कारण ऑन साईडला फटका खेळायचा होता परंतु त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात लाईन थोडीशी मिस केली. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एकदा अतिरिक्त पद्धतीने टीमच्या खात्यात ऍड होईल. हाफ ट्रॅकर बॉल. बॅटची कडा घेतली. कमी गतीचा बॉल. फिंगर रोल केल्याने हा पहा जल्लोष. फलंदाज बाद. मोठा धक्का बसतोय. साहिल मोमीन OUT आउट. चला नवीन फलंदाज लवकर या मैदानात. एक मोठी विकेट. गणेश मैदानाच्या आतमध्ये. राहुल हे नाव या खेळाडूचं परंतु गणेश या टोपण नावाने परिचित. महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत. स्ट्रायकिंग एंडला तयार. गोलंदाज अजित. चांगली गोलंदाजी. ओव्हर नंबर 3. ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू ऑन साईडला. पहिल्या बॉलवर उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षकाने चूक केल्याने बॉल चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्री व्यंकटेश्वरा फर्निचर चौकार. रन मिळतील 4. थँक्यू डीजे. मदतीने धावसंख्या आता पुढे पोहोचली. टीमची टोटल तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 32 धावा. अजूनही 24 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय. फटका फसलाय आणि ते विकेट किपरने चांगला झेल घेत असताना फलंदाज बाद. गणेशची विकेट. विकेट नंबर 4. चौथा धक्का बसतोय टीमला 32 या धावसंख्येवर. रनची गरज. इथून पुढे मॅचला जिंकण्यासाठी चला स्पीडअप करा. यानंतर अजून एक षटक. या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक. 8 बॉलमध्ये 24. 2 मोठे फटके इथे जर खेळले गेले तर मॅच मध्ये कमबॅक. फलंदाज तयार. इथे लाईन चांगले. यानंतर अजून एक सामना शिल्लक. दोन्ही टीमचे कॅप्टन. एक सामन्यातील या सामन्यातील विजयी संघ इथे ऑन साईडला फाईन लेगला दिशा दिली. बॉल चले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळेल चौकार. रन मिळतील 4. बघत बघत मारला. विश्वजित चषक 2024. थँक्यू. आयोजक उदय भैया शिंदे मित्र परिवार.
तर 6 बॉलमध्ये 20 धावांची गरज. चला स्पीडअप करा. यानंतर अजून एक सामना इथे शिल्लक आहे. त्रिमूर्ती करोलीच्या विरोधात या सामन्यातील विजयी संघ खेळणार. दोन्ही टीमचे कॅप्टन सामना फिनिश झाल्यानंतर लगेचच कॉम बॉक्स मध्ये येतील. तर टीम त्रिमूर्ती करोली टीमचा कॅप्टन कॉम बॉक्स मध्ये या. तर 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. चला स्पीडअप करा. यानंतर अजून एक सामना शिल्लक आहे. लेफ्ट हँडर सिमर पहिला चेंडू हा पंप पूल केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन करत असताना सिंगल इथे प्राप्त केले दोन्ही बॅटर्सनी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता फलंदाज बाद. तर 5वा धक्का बसतोय टीमला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 19 धावांची गरज. तर टीमचा कॅप्टन या त्रिमूर्ती करोली. गोलंदाज तयार. शेवटचं षटक. यावी कव्हरच्या डोक्यावरून खेळ आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून स्वीपर कव्हरला बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. अगेन्स्ट द बॉल जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु 2 धावा इथे पूर्ण केले. शेवटचे चेंडू शिल्लक असतील या डावात. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावांची गरज असेल इथून पुढे 17. 4 बॉलमध्ये 17. मॅच ऑन. 3 मोठे फटके खेळायचे असतील जरी ते चांगले फटके चांगले स्ट्रोक सजवले गेले तर सामन्यात कमबॅक होऊ शकेल. इथे ऑन साइडला बॅकफुटला जात असताना बिडॉनच्या डोक्यावरून खेळ्या फटका. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचलाय. फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त केल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील. तीन चेंडू आणि 15 धावांची गरज. तर शेवटच्या 3 चेंडूंवर 2 मोठे हिट तर लगावले गेले तर कहाणी में ट्विस्ट. इथे लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. कहाणी में ट्विस्ट असा उच्चार केला उल्लेख केला आणि लगेचच व्हाईट बॉल आलाय. म्हणजे आता 3 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 14. मॅच ऑन. 2 षटकार इथे गरजेचे असतील. गोलंदाज आपण पाहतोय अनिल. एक रोमहर्षक लढत. आज डे 2 मधला 8वा सामना आपल्या समोर. इथे बॅकफुट पंच. बीट ऑन मधून बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बीट होत असताना बॅकअप चांगला. अजित तिथे पाहायला मिळतोय. चांगला बॅकअप. रन मिळतील 2 आणि आता शेवटचा बॉल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 चेंडूंमध्ये रन बनवायचे असतील 12. 2 मध्ये 2 षटकार. एखादा चमत्कार करावा लागेल म्हणजे जग तुम्हाला नमस्कार करेल. इथे चमत्कार होईल का हा देखील प्रश्न. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू ब्रॉक होल मध्ये परफेक्ट यॉर्कर पेश केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वाईडिश. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. इथे सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली आहे. परंतु आता सामना पूर्णपणे झुकलाय. टीम एकतपूर या टीमच्या दिशेने. तर याच दरम्यान अभियंता सुरेश सूर्यवंशी साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सामना फिनिश आणि एकतपूर या टीमने हा सामना इथे जिंकलाय.